नमस्कार सर्वांना, मी आहे अनमोल आणि वेलकम टू ABT अनमोल. तर आपण मॅनिफेस्टेशनची सिरीज करतोय. त्यातला पहिला व्हिडिओ मी काल पोस्ट केला होता. तर मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला तो व्हिडिओ पाहून काही वाटलं आणि तुम्हाला काय काय गोष्टी मॅनिफेस्ट करायच्या आहेत. तर आपण त्याच्यानुसार पुढचे व्हिडिओज घेऊया. तर आज आपण काय बघणार आहोत? आज आपण स्वतःमध्ये काय चेंजेस घडवू शकतो, त्या चेंजेसनी आपण किती इझिली गोष्टी मॅनिफेस्ट करू शकतो हे आपण बघणार आहोत. तर जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल तर नक्कीच तुम्हाला तहान लागली असेल, कारण पूर्ण व्हिडिओ मी नुसतं पाण्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. तर आता खूप गरमी वाढलेली आहे, सगळीजण हायड्रेटेड राहा प्लीज. तर चला आपण हा व्हिडिओसाठी स्टार्ट करूया. मॅनिफेस्टेशन म्हणजे नक्की काय असतं बरं? तर जे आपण मनात इच्छा आणतो ती इच्छा सूक्ष्मपासून स्थूलपर्यंत येणे, म्हणजेच मनातून ती आपल्या समोर घडणे, ह्यालाच आपण मॅनिफेस्टेशन असं म्हणतो. मग मला सांगा की तुम्हाला एखादी गोष्ट पूर्ण इयरमध्ये किंवा पर मंथ एखादी गोष्ट काहीतरी मॅनिफेस्ट करायची आहे का? तुमची लाईफच पूर्ण प्रत्येक क्षण तुम्हाला मॅनिफेस्ट करून राहायचं आहे? कधी विचार केलाय का की तुम्ही प्रत्येक क्षण हा मॅनिफेस्टेशन मध्ये जगत आहात? फक्त आणि फक्त गोष्ट एवढीच आहे की तुम्ही आता एकदम अनकॉन्शियस मॅनिफेस्टेशन करताय. म्हणजे जे काही तुम्ही आज जगताय ते तुमचंच मॅनिफेस्टेशन आहे. आणि मी तुम्हाला काय शिकवतेय की तुम्हाला हे अनकॉन्शियस मॅनिफेस्टेशन, म्हणजे तुम्हाला माहीत नाहीये की तुम्ही काय मॅनिफेस्ट केलंय, त्यापासून ते तुम्हाला माहिती करून घेणे की माझ्या सबकॉन्शियसमध्ये अनकॉन्शियसमध्ये काय चालू आहे आणि तीच गोष्ट माझ्यासोबत घडणे किंवा मला जे हवं आहे तेच माझ्यासोबत होत आहे, ह्यालाच आपण शिकणार आहोत. मी म्हणाले की तुमचं जे जीवन आहे ते सगळं तुम्हीच मॅनिफेस्ट केलेलं आहे आणि तुम्ही असं विचार करत असाल की काहीतरी सांगते. फक्त एक पॉज घ्या. पॉज घेऊन विचार करा की तुमच्या जीवनात काय काय होत आहे ह्या क्षणाला, आणि ह्याचा तुम्ही कधी ना कधीतरी विचार केला असेल. मे बी की ते पॉझिटिव्ह आहे तुमच्यासाठी आणि तुमच्याच दृष्टिकोनाने ते निगेटिव्ह आहे, पण हेच तुम्ही कधी ना कधीतरी तुमच्या आयुष्यात हा विचार केला असेल की असं घडलं तर काय होईल बाबा, तसं घडलं तर काय होईल. तेच मी तुम्हाला सांगते की माणूस हा ह्युमन काइंड हे एक प्रोजेक्टर आहे की त्याच्या अनकॉन्शियस माइंडमधून तो सगळ्या गोष्टी बाहेर प्रोजेक्ट करत असतो. त्याचे इनसिक्युरिटीज, त्याचे नेगेटिव्ह फिलिंग्स, त्याचे फिअर्स, त्याचा अँगर, जे काही सगळे सिच्युएशन्स तुम्ही एक्सपिरियन्स करता ना, ते सगळ्या गोष्टी तुमचा अनकॉन्शियसने विचार केलेला आहे आणि तेच तुमच्यासोबत घडत आहे. तर मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही स्वतःला कसं पॉझिटिव्ह चेंजमध्ये आणू शकता. म्हणजेच तुमच्या लाईफमधले सगळे गोष्टी जे घडत आहेत, कदाचित आता तुम्ही एक स्टक फिलिंगमध्ये असाल, कदाचित तुम्हाला नेगेटिव्ह वाटत असेल किंवा म्हणजे भरपूर अशा गोष्टी घडत असतील जे तुम्हाला आवडत नाही आहेत आत्ता, पण ह्या सगळ्या गोष्टी बदलू शकतात. ह्या सगळ्या सिच्युएशन्स जे तुम्ही फेस करत आहात ना, ते सगळं बदलू शकतं. आणि हे खूप इझी आहे. कसं इझी आहे? तर तुम्हाला लाईफस्टाईलमध्ये थोडेफार चेंजेस करावे लागतील. म्हणजेच काय की तुम्हाला जर थंड पाणी प्यायचं असेल तर तुम्हाला माठात पाणी ठेवावं लागेल किंवा फ्रीजमध्ये पाणी ठेवावं लागेल आणि मगच ते तुम्हाला मिळणार आहे. तसंच तुम्हाला जर लाईफ चांगली हवी आहे, चांगले सुंदर जीवन हवं आहे, घर हवं आहे, गाडी हवं आहे, पैसे हवे आहेत, चांगला लाईफ पार्टनर हवं आहे, सुंदर जीवन हवं आहे, खूप सुंदर रिलेशनशिप्स हवे आहेत, तर हे सगळं तुम्ही आज विचार केलेलं हवं. हे विचार तुमच्या मनात आलेले हवे. हे ज्या वेळेला येतील तुमच्या मनामध्ये की हे सगळं होणार आहे माझ्यासोबत, ह्याच्यावर तुमचा दृढ निश्चय होईल पहिल्यांदा, आणि हे दृढ निश्चय नंतर हे होईलच, ह्याच्या विषयी तुमच्या मनामध्ये विश्वास निर्माण होईल. तर ह्या सगळ्या गोष्टी एकदम इझिली तुमच्या समोर येतील.
सगळ्या गोष्टी फार इझी आहेत. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकूया. आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप. स्वतःला प्रेशर करू नका कोणत्याही बाबतीत. तर आपण बाहेरून आत कसं जायचं हे शिक. बाहेरून आत जाणे म्हणजे काय बरं? आता आपल्याला आपल्या अनकॉन्शियस माइंडपर्यंत पोचायचं. पण हे कुठं आहे? ह्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे की नाही हे मला नाही माहिती. तर आपण आता कॉन्शियसपासून हे सबकॉन्शियसपर्यंतची आणि अनकॉन्शियसपर्यंतची जर्नी करूया. हळूहळू स्टेप बाय स्टेप विथ इज. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे? आज आपण काय शिकणार आहोत की ऑब्झर्वेशन. स्वतःला आपण ऑब्झर्व करायचं. स्वतःला ऑब्झर्व करणे म्हणजे काय? आपण कसे दिसतो, आपलं अपिअरन्स काय आहे, ठीक आहे. त्या अपिअरन्समध्ये आपल्याला काही गोष्टी आवडत असतील, काही गोष्टी नाही आवडत असतील, त्याच्याबद्दल नोंद घेणं. हे झालं अपिअरन्सबद्दल. हे एकदम शॅलो गोष्ट झाली, म्हणजेच काय, वरवरची गोष्ट झाली. तसंच आपण अजून काय करू शकतो? आपण आज ऑब्झर्व करायचं आहे की मी कोणत्या लँग्वेजमध्ये बोलतो. आता कोणती लँग्वेज म्हणजे काय? आपण आपले सगळेजण आपल्या स्वतःच्या मातृभाषेत बोलतो किंवा कामाच्या ठिकाणी जी काही कामाच्या लँग्वेज आहे, जसे की इंग्लिश, हिंदी, त्या भाषेत बोलतो. त्या लँग्वेजबद्दल मी नाही बोलत आहे. लँग्वेज म्हणजे काय? पॉझिटिव्हली आपल्या तोंडातून शब्द निघत आहेत का निगेटिव्हली आपल्या तोंडून शब्द निघत आहेत? दिवसभर आपण काय बोलतोय? आपण पॉझिटिव्ह गोष्टींवरती चर्चा करतोय का कुणाच्या रिलेटेड नेगेटिव्ह चर्चा करतोय? आपण शिवेगाळ करतोय का? आपण नको ते शब्द यूज करतो का? मला माहिती आहे की हे खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं किंवा कूल वाटतं फ्रेंड्समध्ये की नेगेटिव्ह गोष्टी बोलणे किंवा शिव्या, शाप करणे किंवा इतर काही गॉसिप करणे हे खूप कूल म्हणलं जातं आजकाल. पण मी तुम्हाला सांगते की ॲक्च्युअलमध्ये हे कूल नाही आहे. कूल काय आहे मी सांगते तुम्हाला. पॉझिटिव्ह टॉक करणे, समोरच्या बरोबरही आणि स्वतःबरोबरही. आता स्वतःबरोबर म्हणजे काय की दिवसभरात चूक झाली तर आपण तू मूर्खच आहेस बाबा, तुला तर काही कळतच नाही, असं आपण स्वतःला म्हणतो. किंवा किती विसराळू आहेस बाई, तुला काहीच लक्षात राहत नाही, असं न बोलणे हे निगेटिव्ह सेल्फ टॉक आहे. तर आज आपण काय करणार आहोत की आपण कोणत्या प्रकारे समोरच्या बरोबर बोलतो आणि आपण स्वतःबरोबर कसं बोलतो हेही ऑब्झर्व करणार आहे आणि ह्याचीही नोंद ठेवणार आहे. मी आग्रह करेन तुम्हाला की एक डायरी घ्या की तुम्ही 24 आवर्समध्ये काय काय बोलत आहात, कसे बोलत आहात, कोणत्या लँग्वेजमध्ये बोलत आहात, म्हणजे पॉझिटिव्ह बोलतायत का निगेटिव्ह बोलतायत, ह्याच्यावरती फोकस करा. आता नेक्स्ट गोष्ट काय आहे? अपिअरन्स झाला, बोलणे झाले. आता नेक्स्ट काय? आपल्या लाईफचा एक खूप मोठा भाग झालेला आहे, ते म्हणजेच की आपला फोनवरती आपण काय पाहतो, म्हणजेच कोणता कॉन्टेंट कन्झ्युम करतो. आता दिवसभर भरपूर काही कॉन्टेंट येतो. काही लोकांना न्यूज बघायची सवय असते की उठले किंवा झोपायच्या आधी न्यूज बघतात. काही लोकांना अशी सवय असते की दुसरे काय करतायत हे आपण इंस्टाग्रामवरती कंटिन्युअसली स्क्रोल करत असतो. उठल्यापासून ते झोपेपर्यंत कोण काय करतंय, कोण कुठे जाते, कोण कुठे फिरतंय, हे आपण कॉन्टेंट कन्झ्युम करत असतो. तर ह्या कॉन्टेंटनी काय होतं, मग ते तुमच्या फ्रेंड्सबद्दल असू दे, रिलेटिव्सबद्दल असू दे किंवा अनोळखी व्यक्तींबद्दलही असू दे किंवा न्यूजही असू दे, आपण हे सगळं कन्झ्युम करतो आणि ते आपल्या आत भरत जातं. आणि ते पॉझिटिव्ह कॉन्टेंट असेल तर आपण आतून पॉझिटिव्ह फील करत असतो. पण नेगेटिव्ह कॉन्टेंट असेल म्हणजे नेगेटिव्ह त्याच्यामध्ये थॉट्स, वर्ड्स किंवा इन्फॉर्मेशन असेल तर त्याच्याने आपले मनात हे नेगेटिव्ह फीलिंग्स येतात, जसे इरिटेशन, अँगर, फ्रस्ट्रेशन. ओके, तर तुम्ही आज हे ऑब्झर्व करणार आहात की मी कोणत्या प्रकारचं कॉन्टेंट कन्झ्युम करते आहे. मी इंस्टाग्रामवर दिवसभर काय बघत असते, मी कोणत्या प्रकारचे रील्स बघते आहे, कोणत्या प्रकारचे यूट्यूब शॉर्ट्स बघते आहे, काय ॲक्च्युअलमध्ये डेलीमध्ये मी कंटेंट कन्झ्युम करत आहे ह्याची पण नोंद ठेवायची आहे की ते पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये आहे की नेगेटिव्ह फॉर्ममध्ये आहे.
आता नेक्स्ट आपण बघूयात. नेक्स्ट काय आहे तर की आपल्या आजूबाजूला कशा प्रकारचे लोक आहेत, की ते पॉझिटिव्ह येऊन आपल्याला बोलत आहेत की नेगेटिव्ह येऊन बोलत आहेत. ते कशा प्रकारचं बोलणं करतायत आपल्यासोबत किंवा इतरांसोबतही, हेही आपण ऑब्झर्व करायचंय की आपले बॉस आपल्याशी कसे बोलतायत, आपले कलिग्स आपल्यासोबत कसे बोलतायत. जर तुम्ही स्कूलमध्ये असाल किंवा कॉलेजमध्ये असाल तर तुमच्या फ्रेंड्स कोणत्या टाईपच्या गोष्टी तुमच्यासोबत येऊन करतायत, तुम्ही नॉर्मली कोणत्या प्रकारचे कॉन्व्हर्सेशन करता एकमेकासोबत, तुमचे आई वडील तुमच्याशी काय बोलतायत, तुमचे भाऊ बहिणी काय बोलतायत तुमच्याबरोबर, हे तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे. ते कोणत्या प्रकारचे पॉझिटिव्हिटीच्या गोष्टी तुमच्याशी येऊन शेअर करतायत, की गुड न्यूज येऊन सांगतायत, पॉझिटिव्ह न्यूज सांगतायत तुम्हाला नेहमीच. का काही लोक असे असतात की बघ ना यार त्याच्याबरोबर कसं झालं ना, बघ ना तिथं ॲक्सिडेंट झाला, अशा प्रकारच्या गोष्टी बोलतात. तर हे तुम्हाला ह्या लोकांचीही नोंद घ्यायची आहे की कोण माणूस आहे माझ्या आजूबाजूला, माझे सर्कलमध्ये कोण आहे आणि त्या सर्कलमध्ये ती लोक कोणत्या प्रकारचं टॉक करतायत माझ्यासोबत, ह्या सगळ्याचं ऑब्झर्वेशन आपण करायचं आहे. तर तुम्ही मला विचारत असाल की हे कशाला, आता मी रोज न्यूजपेपर वाचतोय स्वतःमध्ये स्किल्स डेव्हलप करण्यासाठी, किंवा आम्ही कॉन्टेंट कन्झ्युम करतोय, हॉरर कॉन्टेंट कन्झ्युम करतोय, न्यूज बघत आहेत का, आम्ही अपडेटेड राहणं गरजेचं नाही आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या जीवनाचा भाग आहेत. पण त्याची एक वेळ असते, दिवसभरात त्याची एक वेळ असते. आणि जर तुम्ही नाही जरी कन्झ्युम केलं तरी या जगामध्ये काही फरक नाही होणार आहे. आता जर मी माझ्याबद्दल तुम्हाला सांगायला गेले तर माझ्या सर्कलमध्ये खूप कमी लोक आहेत. मी दिवसभरात फार कमी लोकांसोबत कॉन्व्हर्सेशन करते आणि ते कॉन्व्हर्सेशनही मी जर करत असेल तर ते फक्त पॉझिटिव्ह टाईपचं कॉन्व्हर्सेशन असतं. आणि त्यानंतर मी ज्या वेळेला ते कॉन्व्हर्सेशन निगेटिव्हिटीवरती जायला लागतं त्यावेळेला मी स्वतःला शट करते आणि तिथून स्वतःला बाहेर काढते. मी न्यूज कन्झ्युम नाही करत, मी उठल्याबरोबर कुणाचंही इंस्टाग्राम बघत नाही. आणि तेच माझ्या जीवनामध्ये भरपूर फरक आणलेला आहे. मी बुक्स वाचायला जर प्रयत्न करत असेन तर मी फक्त पॉझिटिव्ह रिलेटेड बुक्स वाचते. मी कॉन्टेंट जर कन्झ्युम करत असेल तर मी लॉंग फॉर्म कॉन्टेंट कन्झ्युम करते ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह टॉक्स केलेले आहेत. मी रील नाही बघत असं म्हणत नाही आहे, मी सुद्धा रील बघते. पण माझे रील्स जर तुम्ही बघायला गेलात ना सगळे देवाशी रिलेटेड असतात किंवा असे रील्स असतात ज्याच्यामध्ये मी काहीतरी शिकेन किंवा मी इतर दुसऱ्यांशी इन्स्पायर होईन. मी जर तुम्हाला माझं फीड दाखवलं ना तर फक्त आणि फक्त कोट्स आहेत त्याच्यामध्ये. आणि खूप रेअरली मला माझे फ्रेंड्स अँड फॅमिलीचे पोस्ट दिसतात इंस्टाग्रामवरती. आणि मीही प्रिफर नाही करत जास्त बघणे, कारण त्यांनी मला इन्फ्लुएन्स्ड फील होतं किंवा कधी कदाचित नेगेटिव्ह इमोशन्सही येऊ शकतात. तर त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला लांब केलेलं आहे. आणि मी सॉंग्ससुद्धा नाही ऐकत. मी कशा प्रकारचे सॉंग्स ऐकते तर मी नुसतं भजन ऐकते किंवा पॉझिटिव्ह सॉंग्स ऐकते. ह्या जगामध्ये पॉझिटिव्ह सॉंग्स आहेत जे आपल्यापासून दडलेले आहेत, आपल्याला माहीत नाही आहे की ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह वर्ड्स यूज केलेले आहेत ज्याच्याने तुम्हाला इन्स्पायर्ड फील होईल किंवा तुम्हाला शांत फील होईल, असेही सॉंग्स आहेत. तर आज जर तुम्ही तुमचं ॲनालिसिस केलं, आज दिवसभरात तुम्ही तुमचं ॲनालिसिस करा, तुम्ही ऑब्झर्व करा की तुम्ही कशा प्रकारच्या गोष्टी बघताय, ऐकताय, बोलताय, फील करताय, ज्याच्यामध्ये आपले सगळे सेन्सेस यूज होत आहेत. ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. आणि तुमचे फीलिंग्स पण ऑब्झर्व करा बरं का, की काय फील होतं आहे. ह्यांनी हे बोलल्यावर मला छान वाटतंय का, किंवा ह्यांनी हे बोलल्यानंतर मला छान नाही वाटत आहे का, ह्याच्यावरही ऑब्झर्वेशन ठेवा. स्टेप बाय स्टेप करा, गडबड नाही आहे, पण तुम्ही करू शकाल. कारण मी जर करू शकले तर तुम्हीही इझिली करू शकता. ह्यांनी काय होणार आहे. बरं, तुम्ही हे सगळं ऑब्झर्वेशन केलं तर मी तुम्हाला का हे ऑब्झर्व करायला सांगते. ज्या वेळेला तुम्ही हे ऑब्झर्व कराल तुम्हाला लक्षात येईल की आपलं हे सबकॉन्शियस आणि हे अनकॉन्शियस जे माइंड आहे ना त्याच्यामध्ये आपण सतत गोष्टी टाकत आहे. आणि जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये आपण शिकलो की आपल्याला ब्लॉग्स रिलीज करायचे आहेत, आपल्याला निगेटिव्ह फिलिंग्स रिलीज करायचे आहेत.
मग ते ज्या वेळेला रिलीज करायला आपण शिकू सोबत, त्यावेळेला तुम्हाला ह्याची हेल्प होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतेय किंवा तुम्हाला आग्रह करतेय की तुम्ही ऑब्झर्व करा तुमच्या आजूबाजूला काय चालू आहे आणि तसंच तुमच्या मनातही काय चालू आहे. प्लीज कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा की तुमचं दिवसभरात तुम्ही काय ऑब्झर्व केले. ते ऑब्झर्वेशन रिलेटेड मला वाचायला खूप आवडेल. ठीक आहे. आणि प्लीज तुम्ही माझे व्हिडिओज शेअर करा. प्लीज इतर फ्रेंड्ससोबत, तुमच्या फॅमिलीसोबत, तुमच्या बहीण भावांसोबत शेअर करा आणि आपण सगळे ह्या जर्नीवरती चालूया की आपण स्वतःमध्ये काहीतरी बदल घडवतोय. तो बदल पॉझिटिव्ह आहे आणि ते पॉझिटिव्ह बदल झाल्यानंतर आपलं जीवनही बदलणार आहे आणि ते अतिशय सोपं आहे. अतिशय सोपं आहे आणि ह्याच्यामध्ये काहीही अवघड नाही आहे. फक्त तुम्ही मी जसं सांगते तसं करायचा प्रयत्न करा. ते केल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा आणि त्याच्या DM सुद्धा तुम्ही मला पर्सनल मेसेजेस करू शकता. मी त्याच्यामध्ये तुम्हाला रिप्लाय नक्की देईन, कमेंट्सलाही रिप्लाय देईन. चला आपण एक नवीन सुरुवात करूया. तुम्हाला स्टक वाटतंय, तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला खूप निगेटिव्ह फिलिंग्स येत आहेत, हे सगळं मला माहिती आहे कारण मी ह्या सगळ्यातून गेलेली आहे. मी सगळं फेस केलेलं आहे माझ्या लाईफमध्ये आणि त्यातनं जर मी आज इथे बसली आहे ना तर तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनात खूप मोठे बदल घडवू शकताय. तुम्ही सुद्धा तुमचं जीवन खूप इझिली चेंज करू शकताय आणि पॉझिटिव्हिटीकडे जाऊ शकताय. पॉझिटिव्हिटी ही खूप सोपी गोष्ट आहे. जसं तुम्ही दर व्हिडिओजमध्ये किंवा 1000 व्हिडिओजमध्ये हे ऐकलं असेल की निगेटिव्ह होणं खूप सोपं आहे, तर मी तुम्हाला सांगते की पॉझिटिव्ह होणं त्याहूनही इझी आहे. त्याहूनही इझी आहे. फक्त तुम्ही थोडंसं अटेन्शन ठेवण्याची गरज आहे. स्टार्टिंगला तुम्ही अटेन्शन ठेवायचं आहे, ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि थोडा वेळ गेला, 7 दिवस झाले, 21 दिवस झाले, 40 दिवस झाले किंवा 48 डेज झाले की आपोआप ती गोष्ट आपली सवय बनून जाईल. जुन्या गोष्टी एलिमिनेट करायच्या आहेत आपल्याला आणि नवीन गोष्टी शिकायच्या आहेत. हे अगदी सोपं आहे. तर माझ्यासोबत तुम्हाला कसं वाटतं हे मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा. प्लीज ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वांना नमस्कार, थँक्यू आणि बाय बाय.